मुंबईतल्या नायर हॉस्पिटलमधील विद्यार्थिनीच्या आरोपांची मुख्यमंत्र्यांकडून दखल घेण्यात आली आहे। विद्यार्थिनीचा सहयोगी प्राध्यापकावर लैंगिक छळाचा आरोप आहे। मुख्यमंत्री शिंदेंनी मनपा आयुक्त भूषण गगराणी यांच्याशी याबाबत चर्चा केली। विद्यार्थ्यांची मागणी समजून त्वरित कारवाई करावी असे आदेश यानंतर मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। नायरमधील निवासी डॉक्टरांनी मागील आठवड्यात या सगळ्याबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती। नायरच्या अधिष्ठातांकडून प्राध्यापकाला वाचवण्याचा प्रयत्न होतोय असा विद्यार्थ्यांचा आरोप आहे। नायरच्या अधिष्ठातांवर कारवाई करावी अशी निवासी डॉक्टरांनी मागणी केली। दरम्यान बीएमसी हॉस्पिटलमध्ये वारंवार घटना घडतायत। पारदर्शकपणे निर्णय प्रक्रिया करून कोणीही अत्याचार करणाऱ्या व्यक्ती असतील तर फास्ट ट्रॅक कोर्टात त्याबाबत खटला चालवा, एन्काउंटर वगैरे करू नका, व्यवस्थित कामं करा अशी आपली विनंती असल्याचं खासदार सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। अनेक दिवस बीएमसीच्या हॉस्पिटल्समधल्या या घटना वारंवार येत आहेत। मागच्या 10 दिवसापूर्वी पण जी मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये घटना झाली त्याचा फॉलोअप मी स्वतः केलेला आहे। कुठलीही व्यक्ती कुठल्याही ऑफिसमध्ये, हॉस्पिटलमध्ये, जागेमध्ये अशी गलिच्छ गोष्टी जर करत असेल तर फास्ट ट्रॅक कोर्टने त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे। आणि माझी सातत्याने महाराष्ट्र सरकारकडे की एन्काउंटर वगैरे करू नका, हा देश संविधानाने चालतो, त्याला भर चौकात फाशी द्या सगळ्यांच्या समोर, त्याच्याशिवाय हा प्रश्न आणि वर्दीचा धाका बसला पाहिजे। वर्दीचा धाकाच राहिला नाहीये कुणाला या देशात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।